चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. पुन्हा एकदा आजचा 84वा दिवस आणि 84व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे, पहाट झालेली आहे बरं का, रामनगर येथून. तर 84 दिवसाची सुरुवात एकदम मस्तपैकी झालेली आहे. त्याला कालचाही दिवस आपला छान होता. आज आपल्याला जायचं तीर्थ. तीर्थ म्हणजे आज आपल्याला सूर्यकुंड पाहायचं आहे, जो मंडलामध्ये आहे बरं का. आणि तिथून पुढं महाराजापूरला सुद्धा काहीतरी आहे, आता माहिती नाही काय आहे. तिथे गेल्यावर विचारपूस करूयात, नंतर बघू. चला पण जाऊयात. आता पहाड झालेली आहे मस्तपैकी एकदम. हा कोंबडा पण हरवला, तर भेटूयात पुढं. नर्मदे हर. मला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी हा दाखवते तुम्हाला. अतिशय सुंदर सूर्यनारायण भगवान आलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत आपल्या जागेवर. तर चला मंडळी, पुन्हा एकदा आज बघा कसं दिसतंय सूर्यनारायण भगवान. आज आपल्याला 84व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता, आपल्याला ऊर्जित करण्याकरता सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत, स्थानपन्न झालेले आहेत. तर चला मंडळी, सूर्य भगवंताच्या आशीर्वादाने आजचाही दिवस आपला फार गोड जाणार आहे. आज आपल्याला, मी तर कधीपासून आनंदित आहे का आज आपल्याला नर्मदा माईचा तट भेटेल. म्हणजे तट लागला आहे आता आपल्याला, फक्त ह्या तटावरून चालू शकत नाही म्हणून जरा त्यांनी पुढं काढला आहे रोड हो, म्हणून पुढच्या तटावरून आपण चालू शकतो. आज तसं आपण नर्मदा मैयाच्या बाजूतूनच चाललो आहे. एवढे दिवस आपण चालवतो नर्मदा मैयापासून 10-10 किलोमीटर लांबून. आता जास्त नाही, 1 किलोमीटरच मैया लांब आहे आपल्याला, ते आज जाऊन देत नाहीत, म्हणजे काहीतरी रोड वाढून काढला आहे. तर नर्मदे हर, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. बाबा जी आपका नाम क्या है? बाबा जी दादा, नाम? मेरा नाम लोकराम। ऐसे घूमते रहते हो? नहीं दादा, मैं नौकरी करता हूँ यार, सेवा के लिए आज सुबह से। हाँ वही सेवा के लिए घूमते रहते हो, वही पूछ रहा आपको। यहीं तक जहाँ तक सेवा गई हमारी, हाँ बस पहुँचे वहाँ तक सेवा, यहाँ तक पूर्ण हुई। बस खूप सुंदर आहे बघा. आमचा उपवास आहे, आम्हाला खजूर दिलेत. याच्यात टोस्ट आहे, चाय आहे, खजूर आहे. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी परिक्रमावासी मार्ग. वा, सूर्यकुंड धाम, दूरी 6 किलोमीटर पैदल. हा जो रोड जात होता ना, या रोडवरूनच आपल्याला तटाकडे जाण्याचा मार्ग भेटलेला आहे. कारण की मागासपासून मी बघतोय, कारण की मला अंदाज येत होता, कारण की मी विचारत होतो लोकांना आम्हाला तटावर जायचं आहे. तर ते लोक म्हटले हां इथून पुढं घुगरा गाव आहे, घुगरी नाही, त्या गावाच्या पुढून तुम्हाला सूर्यकुंडाला तटावरून जाण्याचा शॉर्टकट भेटेल. आणि चला मंडळी, आजचा काय आपला आनंद असणार आहे. आता नर्मदा मैयाजीच्या तटावरून आपण जाणार आहोत. अरे बाप रे, किती दिवस झाले नर्मदा मैयाच्या तटावर नाहीत आपण. जेव्हापासून अमरकंटकपासून निघालो आहे तेव्हापासून आजचा 6वा दिवस मला वाटते बरं का. 10 तारखेला निघालो आपण, 10, 11, 12, 13, 14, 15. खरंच आज 6 दिवसानंतर, म्हणजे आजचा 6वा दिवस आहे. आज 6व्या दिवसाला आपल्याला आज नर्मदा मैयाचा तट भेटतंय. वा, चला तटावर जाऊया. नर्मदे हर. अरे माशी, तू कुठं बसलेलीस? नर्मदे हर. माझी नर्मदा मैया आता आपल्याला लागली दिसायला बाजूवरूनच आपल्या. वा, नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण पोचलेलो आहोत सूर्यकुंड क्षेत्र, तीर्थक्षेत्र सूर्यकुंड. वा, चला जाऊयात, असं दर्शन करूया, बघूया कसं काय नियोजन आहे. इथं थांबू, नाही तर मग महाराजपूरला जाऊ. चला नर्मदे हर. महाराजपूर जवळच आहे तिथून.
सूर्यकुंड वरती आहे. सूर्य भगवान, सूर्यकुंड धाम, हे सूर्य. काय कॉम्बिनेशन आहे बघ आखरे, तो नाही हे कॉम्बिनेशन बघ. सूर्यकुंड वरती कोण आहे? सूर्य. चला नर्मदे हर. गदा किती मोठा आहे. सूर्यकुंडाला आपण चाललेलो आहोत व्हिजिट करायला. बघूया सूर्यकुंड कसा आहे, काय तीर्थक्षेत्र आहे. जाऊया आतमध्ये. खूप सुंदर आहे पण बरं का. इथं पण काहीतरी चालूच आहे, कुठं ना कुठं भोजन चालूच आहे. जाऊया आतमध्ये. सूर्यदेव. चला ना. मात श्री नर्मदे हर. बऱ्याच दिवसांनी नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला. तर नर्मदे हर. मैं तैरा के दिखा रहा हूँ. भजिग्या यज्ञशाला, दुर्गा माताचं मंदिर. चला दुर्गा माता दर्शन करते. वा. खाडीवर आहे आपल्या भक्तांसारख्या किल्ल्याच्या बाजूला खंडोबासारख्या. नर्मदेश्वर महादेव मंदिर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण ज्या घाटावर आलेलो आहोत हे आहे सूर्यकुंड तीर्थ. पण सूर्यकुंड तीर्थ हा शतानुशतवर्षापूर्वीचा आहे बरं का. हा कुंड आता हा नर्मदा मैयामध्ये विलीन झालेला आहे. नर्मदा मैयामध्ये ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत त्या ठिकाणी हा सूर्यकुंड नर्मदा मैयाच्या आत हा विलीन झालेला कुंड आहे. तर त्याच्यामुळं तो कुंड फक्त आपल्याला बघायला भेटत नाही, पण बाकी सूर्यकुंड मंदिर आपल्याला पाहायला भेटतो. पण सूर्यकुंड हा नर्मदा मैयामध्ये झालेला आहे विलीन. त्याच्यामुळं तो सूर्यकुंड कुंड फक्त कुंड आपल्याला पाहायला भेटत नाही. तर ह्या तटामध्ये नर्मदा मैयाच्या हा सूर्यकुंड आहे इथंच कुठंतरी बरं का. पण इकडली लोक आता पुनर्वसत्याचा पुनर्जीर्णोद्धार करत आहेत. पुढच्या काही काळामध्ये 1 वर्ष 2 वर्ष 1 वर्ष पकड़ा 1 साल में हो जाएगा ना. कौन सा वो बनाने पुनः वापस बनाने कब तक बनेंगे? हाँ बोले, क्योंकि वो बाबा जी तो बोले कि इनको अभी हम लोग वापस पुनः बना रहे हैं. कुंड किधर था ये? कुंड ही सब इधर ही है. किधर तो कुंड पड़ा है, एक ही था ना. एक ही था. तो अभी ये लोग वापस बना रहे हैं इसको इधर. तर पुनर्वसन त्याचं होणार आहे. त्या सूर्यकुंडाचं पुन्हा बनवणार आहेत एक आठवण म्हणून. पण तो कुंड मात्र नर्मदा मैयामध्ये विलीन झालेला आहे. चला नर्मदे हर. आणि बऱ्याच दिवसांनी मंडळी आपल्याला नर्मदा मैयाचा तट लागलेला आहे. खूप आनंद आहे नर्मदा मैयाच्या तटावर. कितने दिन बाद तट लगा आपण को महाराज जी? लगभग 7 दिन बाद. 7 दिन बाद. तर चला नर्मदा मैयाचा असं तट लागलेला आहे. बघूया कुठपर्यंत तट लागतोय. आता महाराजपूर नंतर कसा आपल्याला रस्ता जायचा आहे तो अजून माहिती नाही आहे, पण बघूया. चला आजचा आता इथं आपण विश्रांती करूया. खिचडी वगैरे काय आहे ती फराळी करूया आणि आराम करून नंतर पुढे निघू. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. चाललेलो आपण सूर्यकुंड तीर्थ सोडून पुढं महाराजपूरला जाऊया. 2 किलोमीटर आहे. महाराजपूरच्या पुढं आपल्याला चॉईस आहे. चॉईस सगळी माहिती काढून घेतली का कसं जायचं आहे काय जायचं आहे. तर त्या माहितीनुसार महाराजपूरला एकदा पुन्हा आपण थोडीशी विचारपूस करू. मग नंतर पुढं 2 मार्ग आहेत. त्या 2 मार्गापैकी एक मार्ग आपण
चॉईस करू. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. ही आहे बंजारा नदी जी नर्मदा मैयाला संगम करायला चालले. किती मोठी नदी आहे मात्र किती मोठा पात्र आहे बापरे. हे बघा ही चालली अशी आणि तिथून येते ती नर्मदा मैया बरं का. त्या साईडून नर्मदा मैया येते आणि तशी चालली आणि ही नदी अशी येऊन नर्मदा मैयाला भेटायला चालली. हा बंजारा आणि नर्मदा मैयाचा संगम आहे आणि या संगमावर फार लोक श्रद्धाळू स्नान करता येत असतात इथं. हे बंजारा आणि नर्मदा मैया संगम. चला नर्मदे हर. माँ नर्मदा आपकी मनोकामना पूरी करे. मैया आमची परिक्रमा पूर्ण कर बस. नर्मदे हर. हा कसला डोंगर चढलोय महाराज आम्ही आता. खूप मोठा घाट होता. बरं ठीक आहे तुम्हाला सांगतो आता मी काय करतोय ते. आपल्याला बरं का सूर्यकुंड महाराजपूर इथून आपल्याला 2 रोड लागले. एक रोड जात होता नर्मदा मैयाच्या तटाकडून पण तो रोड बऱ्याच जणांच्या सांगण्यावरून बराच अवघड पण आहे आणि तिथून बरं का इथपर्यंत जायला कुठं आपल्याला जायचं आता इथं बघून सांगतो तुम्हाला. बरं तिथून आपल्याला नरसिंगपूरला जायचं आहे बरं का. तर नरसिंगपूरला जाण्यासाठी तटावरचा जो मार्ग आहे तो फार आतून आहे आणि तो लगभग 230 का 240 किलोमीटरचा आहे. 240 किलोमीटरचा तटावरचा मार्ग आणि प्लस तिथून गेले असते आपले 10 ते 11 दिवस. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे बरं का. मग त्यामुळं आपण हा निर्णय घेतला का इथून या मार्गे नरसिंगपूरला जाऊया. या मार्गे आपण 4 ते 5 दिवस जास्तीत जास्त 4था दिवस मला वाटते किंवा 5वा दिवस उजडला तर म्हणजे 5 दिवसात आपण नरसिंगपूर मारू शकतो इथून. ही गॅरंटी आहे. आणि तिथून 10 दिवस कुठंच नाही गेले. मग 5 दिवस आपले उरत आहेत. मग त्याच्यामुळे जो विचार केला का इथून जाऊया. मग नरसिंगपूरच्या पुढं मग मात्र आपल्याला तटाने चालायला वेळसुद्धा भेटेल आणि पुढं किलोमीटरसुद्धा कमी राहील. हे सर्व मॅनेज करायचं म्हणून आपण निर्णय घेतला का बऱ्याच जणांना विचारून का ह्याच रोडने जा म्हणून. तर चला मंडळी आपण हा रोड निवडलेला आहे. हा रोडसुद्धा जंगलच मार्ग आहे. फक्त एवढाच का रोड आहे आणि वरून शॉर्टकट आहे समजा. बघा तुम्हाला दाखवतो. ही नर्मदा मैया अशी गेले ना अशी नरसिंगपूरला. इथून असं आपल्याला नरसिंगपूर तिकडं आहे. तर हा रोड असाच सरळ सरळ आहे नरसिंगपूरला जायला. तर आपण अशाच रोडचा वापर केलेला आहे. चला जाऊयात पुढं नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला हापसा भेटलेला आहे. इथं एक हापसा मारलेला आहे बरं का नर्मदा परिक्रमावासियांसाठी. आणि इथं बोर्ड पण लिहिलेला आहे दयाल की दया हरे माधव रहे योर परिक्रमावासी शीतल पेयजल यहाँ हैंडपम्प से प्राप्त करे. नोट आगे 8 से 10 किलोमीटर में जल की सुविधा नहीं है. कळलं का. अरे कळलं. पुढे 8 ते 10 किलोमीटर आपल्याला पाणीसुद्धा भेटणार नाही. दुकान लांबची गोष्ट राहिली. तर इथं हा शेवटचा स्टॉप आहे पाण्याकरता. पाणी घेऊन परिक्रमावासी इथून जातात. नोट डाऊन करा. प्रत्येक परिक्रमावासियांनी जे मंडलातून बरं का मंडला पोचल्यानंतर महाराजपूरवरून जे बाहेरून जातात म्हणजे आमच्यासारखे आम्ही बाहेरून गेलो तटावरून नाही. तर एक चढल्यानंतर 5-6 किलोमीटर नंतर हा हँडपंप लागतो आणि ह्या हँडपंपला पाणी घ्या. इथून पुढं 10 किलोमीटर पाणी नाही आहे. चला नर्मदे हर. चला मंडळी एक क्षणभर विश्रांती. हां बिस्किट ले ही नहीं रहा था. अच्छा समय है ना. एक नहीं दो डाला हूँ. चला बसूया जरा. श्री विठ्ठल नर्मदे हर. दमलो. धूप वाले आपको 10 किलोमीटर क्या बोलते हैं 10 किलोमीटर पार नहीं हुआ अभी. पसीना मत पूछो. अभी पसीने काम है. अभी 10 किलोमीटर पार नहीं हुआ है. अभी 10 किलोमीटर होने में अभी 4-5 किलोमीटर है.
काय तो डोंगर, काय ती झाडी, आरारारारा आरारारा झाले. जाना और पानी पानी नहीं प्यायला, पानी महाराज. है? उतना ही पानी है उतना जितना आ रहा है अपन. अभी 5 किलोमीटर और 5 किलोमीटर पानी नहीं, 7 किलोमीटर तो हो गया. 5 किलोमीटर नर्मदे हर. 5 बहुत अच्छा लग रहा है सब गांव देखने में. बहुत कम 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 बस्ती है. तर चला मंडळी, 809 एकदम शांत शांत वातावरण झालेलं आहे पुन्हा एकदा. आणि आत्ता वाजलेत 4:45, 4:45. आत्ता कुठं वातावरण जरा व्यवस्थित झालं आहे, चालायसारखा. हाँ कि नहीं, आप मौसम चलने जैसा हो गया, हाँ, अब थोड़ा रिलैक्स हो गया. रिलैक्स हो गया. वैसे आज के दिन थोड़ा सा गर्म कम था. हाँ, देखा जाए पहले से कल के मुकाबले आज बहुत कम. पण आज आम्ही आराम नाही केला. आज आराम आराम क्योंकि आज हमारा आज? 4 किलोमीटर हो गए. आम्ही आराम 11:30 11:30 वाजता निघालोय. 5 बजे. सकाळी 5ला निघालो. सुबह 5 बजे निकले, 10 बजे आश्रम पे आए. थोड़ी सा आराम. ठीक है, थोड़ा आधा घंटा आराम किया, भोजन किया, मतलब फराल किया. 11 वाजता निघालो तर अजून चालतंय. ते थांबत थांबत थोडा, पण आज खूप खेचावं लागलं, कारण की आता हे आश्रमच्या हिशोबात चालावं लागते आपल्याला, आपल्या हिशोबात नहीं. जिस रोड से चल रही है आश्रम जल्दी नहीं मिलेगा ना. नहीं तो ये रोड अपन को आश्रम के हिसाब से चलना पड़ रहा है. अगर वो रोड से जाते ना तो आश्रम बहुत है, लेकिन वो बहुत दूर से था वो. किनारे में तो 5-6 किलोमीटर मिल जाता है. हाँ पर ये जो हमने खुद पकड़ा हुआ है ना इसको, हाँ. नहीं हम लंबा चलेंगे. चला मंडळी, संध्याकाळ झालेली आहे. मस्त जरा विश्रांती घेऊया, कुठं विश्रांती बघू, आणि मग थेट नंतर आश्रमावर पोचू. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमा. हा आता 2 किलोमीटर आपल्याला जंगलातला पाऊल वाट आहे. जंगल म्हणजे प्रॉपरली जंगल पण नाही आहे, हाय वस्ती आहे, पण जंगलातलीच वस्ती म्हणूया याला पण. हा पोचलो बाबा. 2.5 किलोमीटर राहिले. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. खूपच मोठा जंगल निघाला, आणि या जंगलातून सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहेत. कदाचित नंतर दिसणार नाही आपल्याला, त्याच्यामुळं आताच दाखवतो. तर चला मंडळी, खूप सुंदर आजचं दृश्य, जंगल आणि सूर्यनारायण भगवान. आणि आमचं चालणंसुद्धा आज खूप सुंदर झालेलं आहे. हा, प्रचंड चाललो, प्रचंड. अशा उन्हात चालतंय, होऊन जाते कधी कधी. चला, पहिले जंगल पार करूया. जंगल सायलेंट होत चाललेलं आहे, आणि शांत जंगल जरा चांगलाही नसतो, म्हणून रोडवर पोचूया लवकर. चला, नर्मदे हर. हा 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 आपण पोचलो आहोत जरगा, म्हणजे जिथं आपला आश्रम आहे. आता इथं आश्रम शोधावं लागेल, या गावात कुठं आहे विचारपूस करूयात आणि आश्रमाकडे वळूयात. या गावात तर आलो आहे आपण, जरगामध्ये. चला, आश्रम शोधूया. मदत करा जरा आश्रम शोधायला. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, नर्मदे हर. आणि आपल्याला आश्रम भेटलेला आहे बरं का. खूप सुंदर आश्रम आहे. कोणच नाही आश्रममध्ये, आम्ही तिघंच आहेत. आणि किचन बिचन पण इथंच आहे, काय टेन्शन नाही. जे काय पाहिजे ते आपण बनवून खाऊयात मस्तपैकी. आश्रम आपल्याला भेटलेला आहे. तर चला मंडळी, आम्ही जरा फ्रेश होतो, विचारपूस करतो कसं आहे काय आहे, आणि नंतर मग भेटूयात संध्याकाळी. नर्मदे हर. फुलका भी हो गया अपना ना. फुलका तो मैं तैयार कर दी. 10 फुलके महाराज खाने वाले. यार मेरे अकेला खाऊंगा. आज अकेले ही खाओ. हमारे भी देखो खिचड़ी बहुत है. मला वेज के खाऊंगा मैं आज. याच्यात बटाटे आहेत उकडलीत. इसमें क्या है? ये साबुदाणा, बटाटा है उसमें, ये मिर्ची हुआ है कि नहीं हुआ ये भी तो check खाने के शेंगदाने. नहीं, एक सीटी लेना है उसका. मैं हे खड़े क्या बना रहे हो? ये शेंगदाना का छिलका निकाल रहा हूँ.
ये भुना हुआ शेंगदाना है ना, उसका छिलका निकाल के फिर उसको कूट के फिर खिचड़ी में डालूंगा। अच्छा, बहुत बढ़िया। मेरी रोटी तैयार है यहाँ पे और ये मेरी सब्ज़ी तैयार हो रही है। एक बार हिला दूँ सब्ज़ी को। माँ नर्मदा परिक्रमा आश्रम आगे उधर घुमा। जागरी। चला मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजचा पण दिवस आपला खूप सुंदर गेलेला आहे आणि आपण प्रॉपर आज 40 किलोमीटर चाललो, 40 किलोमीटर तरी मला. आणि आज दुपारी चाललो आपण, बापरे 11 वाजेपासून 11:30 वाजेपासून चाललो तर इथपर्यंत आलो डायरेक्ट. तर चला, खूप थकलो आहे आज बरं का, आज खूप थकले आज. बहुत ज़्यादा थके हुए हैं, कल और थकाने वाले हैं. हां, आणि चला आता जास्त काय बोलत नाही तुमच्याशी. आपण आजच्या दिवसाचे व्हिडिओचे एंड करूयात. शुभरात्री सर्वांना. श्री विठ्ठल नर्मदे हर.